Hey guys, this is Shreya and welcome back to my channel. आज आहे 17th of July and we are going on a post birthday vacation. हे मीच नाव दिलंय बाय द वे, असं काही नव्हतं डिसाईड बट हां, कारण की बर्थडे झाला आणि नंतर आम्ही वेकेशनला चाललो आहे, सो दॅट इज कॉल्ड अ पोस्ट वेकेशन राईट. सो आम्ही चाललो आहे गणपतीपुळेला, मीन्स कोकणला. ओके, सो दॅट प्लॅन असा आहे की आम्ही जाणार आहोत टोटल 1 2 3 4 5 फॅमिली आणि आमची मावशी पण येणार आहेत. आम्ही सगळे चाललो आहे गणपतीपुळेला. प्लॅन आहे की आज 1 वाजता आम्ही निघणार आणि आम्ही सगळे पोहोचणार कोल्हापूरला. तिथे दर्शन घ्यायचं, तिथेच स्टे करायचं अँड देन विल मूव ऑन टू द नेक्स्ट डे. सो सी आय एम completely ready. Just last minute some things and I'm taking my shoes. We are good to go. Update. I am in the hospital right now. Bappa can 2-3-4 something patients with and आता चीजें झालं आहे, so we have to wait. There is 1 right now and we were supposed to leave at 1 but it is 1. It's raining. आम्ही आता घेतला एक छोटासा ब्रेक कारण की आम्ही नॉनस्टॉप 2 वाजल्यापासून निघालो आहे. आता आय गेस 5:30 वाजल्यात अँड इट्स आय गेस 3 hours more drive. आमचं जस्ट कोल्हापूरचं दर्शन झालं आहे. खूप छान पटकन दर्शन झालं. लाईट खूप छान, एकदम मस्त दर्शन झालं आहे. आणि बघा कोण आलं आहे, हु इज बॅक. ये विल गो ईट समथिंग आणि खूप जास्त भूक लागली आहे. आणि दिस इज आउटफिट. आता आम्ही रंकावा लेकला. बघा इथे खूप मोठी लेक आहे अशी, पण अंधारात काहीच दिसत नाहीये, फक्त सह्याने दिसतं. तर आता काही नाही, बघू आणि मग जाऊ कुठे, हॉटेलला. व्हॉट डू वी कॉल इट? सस्ता मरीन ड्राईव्ह. इट इज डे 2 ऑफ आवर ट्रिप आणि आता आम्ही आलो आहे वापस एकदा, कारण की आम्हाला रात्री दिसलं नव्हतं. रंकाळा लेकला. किती सुंदर आहे. आय मीन जस्ट सी. आम्ही सगळ्यांनी पिंक घातलं कारण की आम्ही जातोय ज्योतिबाला. तर आता आम्ही 1-2 इथं शूट करू व्हिडिओज वगैरे अँड देन वी आर गुड टू गो. गाइस हमें आज आगे का कुछ दिख ही नहीं रहा है. कुछ भी नहीं दिख रहा है. अरे ये काय है? इथं काय आता थंडी भी है. हाय हाय श्रेया. आता भेटली श्रेया. हॅलो. आता आम्ही आलो आहोत छोटी भाषा. दिस इज आवर गँग. ही कुत्र्याशी खूप घाबरते. हे इतके जास्त धुके आहेत, खूप जास्त धुके आहेत, खूप जास्त थंडी पण असते, बट मस्त मजा येते. 2 छत्र्या घेऊन खेळतोय आम्ही. व्हेरी फन. पप्पा तसं कोण काय करणार? पकडायला. हाय ना, हाय तू.
Darshan done. हेलो गाइस, बहुत बारिश गिर रही है यार. बहुत ही बारिश आहे. खूप पाऊस पडत आहे. आम्ही ज्योतिबाला आलेलो आहोत आणि इथं पाऊस सुरू झाला आहे. आले पाऊस एवढा आलाय की आम्हाला जाता येत नाही. कुठे जायचंय? हा? आपलं गणपती पोहेल जेवण नाही करायचं का? त्या बरं नाही जमत. रत्नागिरी गणपती पोळे. गणपती पोहे रत्नागिरीमध्ये आहेत ना. त्याला चॅलेंज आहे म्हणून तो बोलत नाही. साबुदाणा खिचडी. आज असतो माझा शनिवार, त्यामुळे मी उपवास आहे. हेच आहे ना. हा हे घर नाही रिसॉर्ट. घर आहे माझं. सॉरी. First time in the vlog. माझ्या घरी एवढं पाणी आहे. Oh my god. This is the living room. चला चला. हे आहे किचन. Beautiful, pretty. Then we have Rooms. the room. AC room. Mirror. अरे झिरो. जिओ नाही. ते जिओ वायफाय का? तेच जेव आहे. And we have another room. And house tour is over. हे आहे backyard. इथून फुलं तोडायची इकडे. आणि तिथे आहे स्विमिंग पूल जिथे आम्ही तिथे भात लावलाय आणि तिथे आम्ही स्विमिंगला जाणार सकाळी. इथे नाही तिकडे. हा ही बाग इथे पार्किंग. पिंक. am all ready to go to the beach now. आम्ही चाललोय अरेवारी बीचला, which is very close to our house, and this is our resort guys. आम्ही 1 वर्षापूर्वी we renovated this place and all the things. So आता आम्ही जातोय बीचवरती बिकॉज आल्यावर हे सगळे लोक तर म्हणतात की आम्हाला आराम करायचा आहे नॉल, बट वी वॉन्टेड टू गो. सो नाव आय एम होल रेडी. आय विल शो यू माय आउटफिट. इट्स सो क्यूट. Not that good, but yeah, this is my outfit. I wore this bandana, this top.
कोण कोण कोणतं हो आहे मी केलं ना. तर आता आम्ही चाललोय एका इथल्या जुन्या मंदिराला, जे इथं घराच्या एकदम बाजूलाच आहे. आणि ते मंदिराचं दर्शन घेऊन मग आम्ही तसंच जाऊ बीचला. अरे बीचला नाही, सॉरी, वी वर रॉंग अबाउट इट. कोणतं तरी दुसरंच बीच आहे. बसनी गावातलं छोटंसं मंदिर आहे महालक्ष्मी देवीचं आणि आणखीन 2 देवांचं. बसनी छोटंसंच गाव आहे जे कोकण आणि गणपतीपुळेच्या मध्ये येतं. आणि खूप सुंदर बीच आहे तिथं आणि खूप छान आता आमचं रेसॉर्ट पण झालं आहे छोटंसं. सो या नावाच्या माणसाचं त्यांचं आडनाव काहीतरी वेगळं होतं, म्हणजे ते त्यांच्या देवीवर छत्र धरायचा मान होता म्हणून त्यांना छत्र. मग नंतर ते दुष्काळ पडले अनेक पण ते परागंदा झाले. त्याच्यातलाच तो जे छत्रे आहेत त्यांनी भारतातली पहिली सर्कस काढली. एक गणित तज्ज्ञ होता, बरीच मंडळी. आणि ह्या गावाच्या आसपास सगळीकडेच काय माहिती आहे, इथं कोतवडे गाव जे सांगलीचे जे राजे आहेत, म्हणजे आपले बागेश्री पटवर्धन, त्यांचं गाव आहे ते इथले आहेत का ते? हां, या पटवर्धन गावचे मूळचे. त्याच्यानंतर तिथंच ते सुकन्या मोने आणि ते दोघं नाटकातले ते दोन्ही कलाकार इथलेच. हां, इथलेच असे बरेच जण आहेत, म्हणजे कलाकारांचे म्हणजे फौजच आहे. मांजरेकर तिथला वैतापूरचा महेश मांजरेकर, माधुरी दीक्षित, त्यानंतर सचिन तेंडुलकर हरचेचा, सगळे हो. नंतर तिचं गाव इथंच आहे. ते चुलती अजून इथंच असतात तेंडुलकर. हो, म्हणजे कोकणामध्ये नाही, इथंच रत्नागिरी पेशीच आहे. माधुरी दीक्षितचं आजोळ होतं रत्नागिरी. रवींद्रनाथ टागोर राहिले तिथं काही दिवस. त्याचे मोठे भाऊ आहेत ना, जज होते इथं काही दिवस. त्यावेळेस इथं रत्नागिरीच्या कोर्टाच्या आवारात राहिले, क्वार्टर. खूप मोठे मोठे माणसं. हे नितीन मामा, हे बाळू मामा. हॅलो म्हणा. This is the sunset point of the Arepari beach. आता आम्ही थोडंसं चेंज ऑफ प्लॅन्स झाले आणि आम्ही बीचच्या ऐवजी सनसेट पॉईंटला गेलो, कारण की खूप लेट झाला होता. आणि आता आम्ही जस्ट चेंज करून इथे वॉक करणार आहे थोडा वेळ, आणि मग थोड्या वेळाने आम्ही मस्त जेवण करणार. तर हे आहे प्रवीण काकांचं घर, आणि तुम्हाला काहीतरी स्पेशल दाखवते त्यांच्या घरी. आणि इकडे एक रूम आहे. मग मी आलेलं लक्षात ठेवलं होतं. छोटस लायब्ररी, छोटस फॅन, छोटीशी खिडकी. सुंदर.
टाइम चालू आहे ना. ते सवय हाय कर आता आमची बारी जेवायची.